आपण आलोय आता टॉपवरून खाली. तर पाहू शकता मित्रांनो, यो लोखंडी पूल आहे आणि या पुलावर आपली रामप्यारी उभा आहे, आपण पण उभा आहे. तर पाहू शकता, हे पाहू शकता पूर्ण मालवा आहे मित्रांनो. हे धाराली गावामध्ये जे आपदा झाली तिथे सर्व बारीक बारीक दगड सारी देऊन थांबलेले पाहू शकता. नदीचं पात्र पाहू शकता मित्रांनो किती मोठं आहे. आणि या साईडला नदी पाहू शकता, या साईडला एकदम बारीक झालेली आहे, या साईडला आहे बघा एवढी मोठी नदी झालेली आहे इथं. तर पाहू शकता. तर आपल्याला आता या रोडने इकडं वर जायचंय, तर आपल्याला आता इथून जायचंय. तर चला आता निघू पुढं. मालवा पाहू शकता, मालवा या साईडनं पण आलेला आहे, त्या साईडनं पण आलेला आहे आणि या साईडनं पण आलेला आहे. तर ही गंगोत्रीवरून येते नदी. आणि तर मित्रांनो पाहू शकता त्याच्यावर ते पांढरं पांढरं दिसतं ना, तिथून लॅस लाईटिंग झालेली. तर पूर्ण पाहू शकता या ठिकाणी पूर्ण होऊन गेलेलं आहे. तर मित्रांनो पाहू शकता सारी तबाही झालेली मित्रांनो हर्षलमध्ये. तर हर्षलमध्ये इथं झेल बनला होता. तर इथं मिलिटरीचे काही कॅम्प लावलेले होते ते वाहून गेले होते, आम्हाला असं कळलंय. तर मित्रांनो पाहू शकता अशी तबाही झालेली इकडं पूर्ण. ह्या साईडनं स्पीडमध्ये पाणी आलं, सारं इकडं घुसलेलं आहे मित्रांनो पाहू शकता. हे जे दगड दिसते ना, हे सारं पांढरं पांढरं आहे, सारं त्याच आहे. तर चला आता खाली गेल्यानंतर बघू काय अजून. पिवळं पिवळं दिसू राहायचं, तिथून रोड येते, बॅरिगेट आहे साईडचं बॅरिगेट. तर पाहू शकता मित्रांनो एवढा मालवा आलाय धरालीमधून. तर पाहू शकता मित्रांनो अर्ध्याच्या पुढं खांब पूर्ण मातीमध्ये गेलेले आहे मित्रांनो. तर आता डोंगरातून करून रोड बनवलेला आहे पाहू शकता. असं साईडनं झाडं कट करून हे पाहू शकता, झाडं कट करून रोड बनवलेला आहे आता. तर मित्रांनो आता आपण धरालीला जातो थोड्याच वेळात. तर पूर्ण मालवा आलेला आहे मित्रांनो पूर्ण. तर दाखव मित्रांनो टीव्हीवर मोबाईलवर जे येत होतं ते हर्षलमध्ये झील बनलाय. तर पाहू शकता मित्रांनो हे पूर्ण झील बनला होता, इथं पूर्ण नदीचं पाणी इथं स्टॉप झालं होतं मित्रांनो. तर पाहू शकता धरालीच्या आपदानंतर सगळं इकून काही मालवा आला. या साईडनं इकडं धराली आहे, या साईडनं काही मालवा आला आणि या साईडनं वरून या डोंगरातून खाली या साईडनं काही मालवा आलेला आहे. पूर्ण मालवा येऊन इथं साचलेला आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही. हे बघा माती आहे पूर्ण. तर मित्रांनो अशी तबाही झालेली आहे का मित्रांनो काही सांगताच येत नाही. तर इथं हे जे पुढं जंगल दिसतं ना, हे थोडं झाडं ह्या ठिकाणी आर्मी कॅम्प होता. तर ते आर्मी कॅम्प पण रात्री होऊन गेलेला आहे मित्रांनो, त्याच्यात पण माणसं मेलेली आहेत असं कळलं आहे आम्हाला. तर पाहू शकता मित्रांनो हे पूर्ण झील तयार झाला होता, इथं पूर्ण पाणी स्टॉप झालं होतं. ह्या ठिकाणी इथं जे पॉकलँड काम करत आहे तुम्हाला दाखवतो. तर हे बघा पॉकलँड काम करत आहे, तिथं पूर्ण लॉक झाली होती नदी, त्यामुळे इथं पूर्ण झील तयार झाला होता. तर नंतरून ते थोडं काम करून ते पाणी काढून दिलेलं आहे खाली. तर पाहू शकता जेवढं दाखवता येतं मला तेवढं तुम्हाला दाखवणार आहे सर्वांना. तुम्ही पण बघा आणि पुढं पण शेअर करा मित्रांनो. तर बघा असं झालंय, लय बेकार झालंय. तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण मालवा आलेला आहे खाली. तर हे हर्षलचे थोडं पुढं आल्यानंतर हे गाव आहे. तर पाहू शकता मित्रांनो हे टावर आहे, टावर फोनचं टावर, तिची अवस्था पाहू शकता. या साईडला पूल आहे, ती पुलाची अवस्था पाहू शकता मित्रांनो. तर पाहू शकता या साईडनं पूर्ण डोंगर अंगळून आलेलं आहे. तर पाहू शकता मित्रांनो लँडस्लाइडिंग गाव त्याच्यामध्ये गेलेलं आहे. तर पाहू शकता गेलेले आहेत खाली अशा प्रकारे टावर बिवर एकदम बेकार मध्ये झालेलं आहे माती खाली. मित्रांनो आता आपण पुलावर थांबलो तर पाहू शकता एकदम भारी पूल आहे मित्रांनो. तर या साईडला पाहू शकता एकदम नितळ पाणी, आरती गंगा मैया पाहू शकता मित्रांनो. तर मोठमोठे पहाड आहे मित्रांनो, डोंगर पाहू शकता. तर आता आपण या साईडला जायचं आपल्याला. तर आपण या साईडनं आलो होतो. तर पाहू शकता काका पण माग आलेत. तर या साईडला बघा एकदम डेंजर वातावरण झालेलं आहे आता. हे बघा डोंगर इकडं पाहू शकता. गंगोत्रीला जात असताना भैरव महाराजांचं मंदिर आहे. तर आता आपण चाललोय दर्शनासाठी वर. तर चला हे बघू शकता. तर आपण आता वर चाललोय. भैरव बाबा. तर मित्रांनो पाहू शकता आता आपण वर आलेलो आहे. तर तुम्ही सर्वांनी एकदा दर्शन घ्या.
भैरव महाराजांची. मित्रांनो पाहू शकता हरणासारखे दिसतंय काय ते, त्याला शिंग आहे पण पाहू शकता बघा. अशा पाहू शकता एवढा मोठा दगड खाली आलाय. तर पाहू शकता वरून डोंगरातून आलेला आहे तो खाली. तर बघू शकता. तर आपण जवळजवळ आलोच आता गंगोत्रीच्या जवळ. पाहू शकता मित्रांनो कसा आहे दगड.